2024 विधानसभा तेवढं कळतंय शरदराव मला. 2024 विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या खर्डी गावामध्ये महाविकास आघाडी आणि काँग्रेस पार्टीचे उमेदवार सन्माननीय श्री भगीरथदादा भालके यांच्या सभेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आणि समोर उपस्थित असलेले जनता, ज्यांनी भारत नानाच्या नंतर तळहातातल्या फोडाप्रमाणे या भगीरथ दादाला जपलं. भगीरथ दादा, आम्ही कधीच तुमचं नव्हतो. या माईक पर्यंत येईपर्यंत आम्ही कधीच तुमचं नव्हतो, स्पष्टपणे सांगतो. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या भाषणात सांगा, तिकडे एवढा पूर आलाय पैशाचा दादा, ते सगळं सोडून तुमच्याकडे आलोय का? तर हे भारतीय जनता पार्टीचं सरकार या राज्यात आल्यापासून सर्वसामान्य शेतकरी या महाराष्ट्रातला, या राज्यातला शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. खऱ्या अर्थानं शरदचंद्रजी पवार साहेब असतील आणि काँग्रेसचं सरकार असेल, या देशाचं 70 वर्षाचं सरकार असेल, ज्या वेळेला भारत स्वतंत्र झाला त्या वेळेला तिजोरीत खळखळाट असताना सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरू साहेबांनी हा भारत देश उभा केला. आणि हे कालची माकडं या ठिकाणी येऊन सांगतात 70 वर्षात तुम्ही काय केलं म्हणून. 70 वर्षात या देशातला एकही नागरिक कधी उपाशी झोपला नव्हता. आज आमच्या खिशात पैसे असताना सुद्धा बाजारला गेल्यानंतर 200 रुपयाची पिशवी भरून येतो, ते आमचे मित्र समाधान दादांनी सांगितलं. जसे आज 2000 रुपये दिल्यानंतर सुद्धा तेवढा बाजार येत नाही. भीती वाटते बाजारला जायची. तेल येतं तर शेंगदाणे येत नाहीत आणि शेंगदाणे आले तर तिखट येत नाही. ही परिस्थिती सर्वसामान्य लोकांची या महाराष्ट्र राज्यातल्या झालेली आहे. हे जातीयवादी सरकार या राज्यातून तडीपार करण्याची वेळ आलेली आहे. मित्रांनो, महाविकास आघाडीचं सरकार ज्या वेळेला या राज्यामध्ये होतं त्या वेळेला या राज्यातली जनता कुठंतरी आशेचा किरण होता की येणाऱ्या काळात बाबा आपल्या शेतीमालाला भाव मिळेल. समाधान दादांनी सांगितलं शेतीमालाला भाव कशामुळे नाही. दादा, सगळा भाव आणि सगळा दर 50 कोटीनं विकत घेतलेल्या आमदाराला या फडणवीस साहेबांनी देऊन टाकलेला आहे. या राज्याचे गृहमंत्री आहेत फडणवीस साहेब प्रॉपर्टीच्या ठिकाणी आमच्या भगिनीवर बलात्कार झाला. आज तात्या वाटल्या फोडून खाता भरल्या गेल्या. हा मराठावर झालेला या महाराष्ट्रातला अन्याय होता. याच्या अगोदर सुद्धा या महाराष्ट्रात बलात्कार झाले होते, पण एवढी भ्रूण हत्या होऊन सुद्धा या गृहमंत्र्याने शब्द काढला नाही. आंतरवादी सराटीच्या ठिकाणी आमच्या मनोजदादा जरांगे पाटलांनी मराठा समाजासाठी आंदोलन केलं, आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून. जनावरांना मारावा असं माझ्या मराठा समाजाच्या भगिनीवर आणि माता माऊलीवर यांनी हल्ला केला. अहो, ती जनावर नव्हती. आपल्याकडे एक हाती सत्ता असल्यामुळं या देशात आतापर्यंत राजीव गांधींच्या नंतर कोणाच्या हातात एक हाती सत्ता नव्हती. पण ज्या वेळेला मराठा समाजाला गरज नव्हती, धनगर समाजाला आरक्षणाची गरज नव्हती, मुस्लिम समाजाला आरक्षणाची गरज नव्हती, तात्या या राज्याची सत्ता माझ्या हातात घ्या. पहिल्या कॅबिनेट मध्ये धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणून या राज्याच्या मुख्यमंत्री फडणवीसांनी धनगर समाजाचा सुद्धा या ठिकाणी अपमान केलेला आहे. जाहीरपणे या राज्यात, या देशात कधी सुद्धा कोणत्या जातीच्या विरोधात कोणता पंतप्रधान बोलला नव्हता, कोणता राष्ट्रपती बोलला नव्हता, कोणता मुख्यमंत्री बोलला नव्हता. हे भारतीय जनता पार्टीचे दल सरळ सरळ सांगतात की या देशातनं मुस्लिम हा देशद्रोही आहे, गद्दार आहे. साहेब, माझा जन्म होऊन आज 35 वर्ष झालं. ह्याच चौकात जन्मलो, ह्याच चौकात लहानाचा मोठा झालोय. आम्हाला कोळ्याच्या माणसानं मारलं, धनगराच्या माणसानं मारलं, मुसलमानाच्या माणसानं मारलं. तुम्ही खाली ठेवू नका, भाड्यानं जावा, अभ्यास करा जावा म्हणून. आम्हाला कधी त्या माणसाचा दिवा दिसला नाही. पण आताच्या तरुण पिढीला वाटतं समोर शालिवांताच्यासारखा माणूस दिसला का त्यांच्यात आम्हाला धनगर दिसतो, एखादा मुस्लिम व्यक्ती दिसला का आम्हाला त्याच्यात मुसलमान दिसतो. साहेब, हे हिंदूंचं मंदिर आहे, 5 फुटावर असणारी मस्जिद आहे. कधी सुद्धा ह्या गावात दंगल झालेली नाही. का तर या गावाला स्वर्गीय सुधाकर पंत परिचारकांचा वारसा आहे. कधी सुद्धा जातीवादी लोकांना त्या माणसाला धारा दिलेला नाही.
आता एखादा तरुण पुढे यायला लागला तर तो कसा अडकवला जातो, कसा त्याला त्रास दिला जातो आणि त्याला दाबला जातो, याचे उदाहरण म्हणजे आज तालुका लेवलला खरेडीतला एक तरुण काम करत नाही, त्याला दाबण्याचे प्रकार केले जातात. या खरेडी गावातल्या तरुणात क्षमता असताना सुद्धा तालुका लेवलची पदं नाकारली जातात. जाता जाता एकच सांगतो, गेल्या वेळेला भगीरथ दादा भालके उभा राहिले होते. ज्या उमेदवाराचा बाप मरून 4 महिने झाला असतील आणि त्या उमेदवाराच्या विरोधात जर तुम्ही पर्वता एवढी ताकद असणारी लोक जर एकत्र येऊन त्या माणसाचा पराभव करण्याचं षडयंत्र करत असाल तर या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातली जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना साक्षी ठेवून सांगतो, दादा एकाही मताची कमतरता या खर्डी गावातून पडू देणार नाही. पाठीशी उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. का तर जे गरिबीत आलेलं असतं त्याला गरिबीची जाण असते, जी सोन्याचा चमचा घेऊन तोंडात आलेला असतं त्याला कोणाची कदर नसते. म्हणून या ठिकाणी मला 5 मिनिटं बोलण्याची संधी दिली. दादा थोडा आजारी आहे, हा वर्त घेतो, पण आमदार तुम्हीच आहे. माझं नाव देवाभाऊ रोंगे, घरनं येतानाच बायकोचं चांगला झाला पाहिजे, प्रत्येक गावातला दवाखाना चांगला झाला पाहिजे, मंदिरं नक्कीच चांगली झाली पाहिजे, पण मंदिराच्या पुढे भिकाऱ्यांची संख्या कमी झाली पाहिजे, दवाखान्यात डॉक्टरांची संख्या वाढली पाहिजे. ही या महाराष्ट्राची गरज आहे. शाळा चांगल्या झाल्या पाहिजेत. येणाऱ्या काळात आमची पिढी असं पुन्हा तोंडाकडे बघण्याची वेळ आलेली नाही पाहिजे. या राज्यातला प्रत्येकाला शाळा शिकण्याचा अधिकार आहे. दादा जाता जाता एकच सांगतो, भारतनाना ज्या दिवशी अर्ज भरला होता त्या दिवशी माझ्या बापानं श्री सद्गुरू सीताराम महाराज मंदिरात पाया पडून आल्यानंतर माघारी नेलं, सांगितलं नाना शपथ घ्या, या अर्ज काढून घेणार नाही म्हणून. माया बापामुळे भारतनानाने शपथ घेतली होती. आज छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो, कसलं तुमच्या पाठीमागे हलणार नाही. मग काम नाही केलं तर पहिल्यांदा हा देवारोंगे तुम्हाला खरेदीत अडवायला उभा राहणार आहे. ही जनतेच्या समोर साक्षीने तुम्हाला सांगतो आणि सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र.